आणि आता एक धक्कादायक बातमी येते आणि ती आहे श्रीरामपूरमधून। लव जिहादच्या चर्चेनं प्रसिद्धीस होतात आलेल्या श्रीरामपूरमध्ये आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुस्लिम तरुणीशी महिनाभरापूर्वी विवाह करणाऱ्या दीपक बर्डे या तरुणाची अपहरण केल्यानंतर हत्या झाल्याची धक्कादायक बातमी आता समोर येते। 30 ऑगस्टला दीपक नोकरीनिमित्तानं पुण्याला जातो असं सांगून मित्रासोबत घराबाहेर पडला आणि तेव्हापासून तो बेपत्ता होता। त्याच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय आधी व्यक्त केला होता आणि त्यानुसार पोलिसांनी जी कारवाई केली, ज्यात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। या सर्व आरोपींनी चौकशी दरम्यान 31 ऑगस्टला दीपकची हत्या केल्याची कबुली दिली आहे आणि त्याचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात फेकल्याचंही त्यांनी सांगितलंय। सध्या पोलिसांकडून त्याच्या मृतदेहाचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय। अटकेत असलेल्या आरोपींनी खुनाची कबुली दिल्यामुळे हे प्रकरण आता आणखीन तापण्याची चिन्ह दिसतात। दीपक बर्डे बेपत्ता झाल्याचं समोर आल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात श्रीरामपूरमध्ये जनाक्रोश मोर्चाचं आयोजनही करण्यात आलं होतं। दीपक बर्डे या आदिवासी भिल्ल समाजाच्या तरुणानं मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध असताना देखील मुस्लिम तरुणीशी लग्न केल्याचं हे सगळं प्रकरण समोर आलं होतं आणि मुलीच्या घरच्यांनी दीपकला मारहाण केली होती, दमदाटी केली होती आणि या तरुणीला परत घरी नेलं होतं। आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचं कळल्यानंतर 30 ऑगस्टला दीपकनं घरच्यांना आपण मित्रासोबत नोकरी शोधायला पुण्याला जात असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानं पुणे गाठलं। पण पत्नीला भेटण्याच्या आतच दीपकला मुलीच्या मामानं गाठलं आणि त्याला मारहाण करत त्याचं अपहरण केलं असं दीपकच्या सोबत असलेल्या मित्रानं म्हटलं आहे। श्रीरामपूर तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशनला दीपक बर्डेचा अपहरण प्रकरणामध्ये नंतर आरोपीच्या कबुली जबाबातनं आपल्याला हे कळलं की त्याला मारहाण करून त्यांनी कमलापूर बंधाऱ्यावरनं श्रीरामपूर तालुक्यातील त्याला गोदावरी नदीच्या पात्रामध्ये फेकून दिलेलं आहे असं कळल्यामुळं आपण सध्या त्याची सर्च मोहीम सुरू केलेली आहे। 70 कर्मचारी आहेत आणि याच्यामध्ये आम्ही जवळपास आता 6 बोटी याचं सर्च करत आहेत आणि याच्यामध्ये आपण NDRFची पण मदत घेतलेली आहे। तर 4 पथकं आपण तयार केलेली आहेत की जे नदीच्या बाहेरच्या किनाऱ्यावरती पायी चालून कुठे झाडाझुडपामध्ये बॉडी अडकलेली आहे का याबाबतही शोध घेत आहे। 13 दिवस झाले त्या घटनेला। आता कमलपूरला ते मारेकरी म्हणतात, आम्ही कमलपूरला टाकला असं ते म्हणतात, पोलीस सरकून आम्हाला समजतंय। पण कमलपूरला टाकलं आज पार इकडं समजा एवढ्या लांब त्याचा शोध नदीला दोनदा पाणी आलं त्याच्यामुळं ते काही आम्हाला खरं पटाना अजून काही। आणि श्रीरामपूरमधून या सगळ्या घटनेबद्दलचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। मुस्लिम तरुणीशी विवाह करणाऱ्या दीपक बर्डेचा घातपात झाल्याचं स्पष्ट झालंय। आरोपींनी त्याची हत्या केली आणि त्याला नंतर गोदावरी पात्रामध्ये फेकून दिल्याचं पोलिसांच्या समोर आलेलं आहे। 7 आरोपी जवळपास या प्रकरणामध्ये अटक आहेत आणि आरोपींकडनं हा कबुली जबाब पोलिसांना मिळाला आहे। त्यानुसार पोलिसांची आता शोध मोहीम सुरू आहे। जवळपास 10 ते 15 पथक या गोदावरी नदीपात्रामध्ये त्याचा शोध घेत आहे। पोलिसांना अजूनही काही त्याचा पुरावा मिळालेला जरी नसला तरी आता आरोपींनी कबुली दिल्यामुळं या आरोपींवरती 302चा गुन्हा दाखल होणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।